नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणी संख्या या पाठाबद्दल अधिकची माहिती घेणार आहोत। त्रिकोणी संख्या काय असतात, त्रिकोणी संख्या वरील प्रश्न या संबंधित अधिक आज आपण जाणून घेणार आहोत। तर लगेच सुरुवात करूयात। तर त्रिकोणी संख्या म्हणजे काही पुस्तकात जसं सांगितलं जातं तसंच त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या त्रिकोणी संख्येमुळे समजा त्रिकोण काढता येतो। की समजा हा 3 आहे, 3 डॉट घेऊन जर मला एखादा त्रिकोण काढता येत असेल तर 3 ही त्रिकोणी संख्या आहे असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर दुसरी आहे ते 6 ही सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे। कारण का जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीचा त्रिकोण आला पाहिजे। 6 बिंदूपासून सुद्धा त्रिकोण तयार होतो। त्याच्यानंतर जर आणखीन एक संख्या त्यात वाढवली तर 1 2 3 4 आणि अगोदरचे 6 आताचे 4 मिळून 10। तर असा त्रिकोण या 10 बिंदूंपासून एखादा त्रिकोण तयार होत असेल तर 10 ही त्रिकोणी संख्या असं म्हणतात। तर हे थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी चांगलं आहे, पण प्रत्यक्षात आपण त्रिकोणी संख्या काय असते, या बिंदूच्या ठिकाणी काय होत आहे ते समजून घेणार आहोत। पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, त्याच्यानंतर येणारी 3, त्याच्यानंतर येणारी 6, त्याच्यानंतर येणारी 10। तर या संख्या एवढे बिंदूंचं मिळून आपल्याला असे त्रिकोण काढता येतात। याच्यानंतर याच्यात तुम्ही 5 ऍड करा तर 15 त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या होते। हे समजून घेण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी चांगलं आहे, पण एक्झॅक्ट त्रिकोणी संख्या काय असते हे आज आपण बघूयात। तर सुरुवातीला बघा, एकच इथं आहे, 1 ही त्रिकोणी संख्या आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये किती ऍड केलेत, 2 ऍड केले म्हणजे 3 ही त्रिकोणी संख्या आली। या 3 मध्ये जी 3 आले, 3 मध्ये 1 2 3 ऍड करा, तुम्हाला 6 ही त्रिकोणी संख्या येते। आलेल्या 6 मध्ये पुढचा अंक 3च्या नंतर येतो 4, 10 ही त्रिकोणी संख्या आली। आलेल्या त्रिकोणी संख्यामध्ये पुढची संख्या मिळवा, 4च्या नंतर येतं 5, 15। आलेल्या त्रिकोणी संख्यामध्ये परत पुढची संख्या मिळवा, 5 6 21, 21 मध्ये परत पुढची संख्या मिळवा, 7 28। तर या सर्व ज्या आहेत खाली येणाऱ्या या सर्व त्रिकोणी संख्या आहेत। या सर्व त्रिकोणी संख्या आहेत। काय करतो आपण, 1 2 3 4 5 6 7 क्रमाने संख्या पहिल्या त्रिकोणी संख्येत मिळवतो। म्हणजे 1 ही त्रिकोणी संख्या आहे, या पहिल्या त्रिकोणी म्हणजे 1 मध्ये 2 मिळवायचा, आलेल्या त्रिकोणी संख्येत 3 मिळवायचा, आलेल्या त्रिकोणी संख्येत 4, परत नवीन जी त्रिकोणी संख्या मिळते त्याच्यामध्ये 5, त्याच्यामध्ये नंतर 6। असं तुम्ही क्रमाक्रमाने एक एक अंक मिळवत गेलात, एक एक संख्या मिळवत गेलात की तुम्हाला पुढची 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 त्रिकोणी संख्या मिळते। याला त्रिकोणी संख्या म्हणतात। मी थोडक्यात सांगतो की त्रिकोणी संख्या म्हणजे काय। त्रिकोणी संख्या म्हणजे ना क्रमाने विचारलेल्या अंकांची बेरीज, क्रमाने 1 पासून विचारलेल्या, समजा तुम्हाला 8 नंबरची त्रिकोणी संख्या विचारली असेल तर याचा अर्थ असा होतो की 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 या सर्व अंकांची बेरीज म्हणजेच 8 नंबरची त्रिकोणी संख्या। त्रिकोणी संख्येचा अर्थ एक्झॅक्टली हा आहे की 1 पासून तुम्हाला ज्या नंबरची त्रिकोणी संख्या विचारली आहे त्या नंबर पर्यंतच्या संख्यांची बेरीज। परत एकदा सांगतो, ज्या नंबरची त्रिकोणी संख्या तुम्हाला विचारली तिथं पर्यंत सुरुवात कुठून करायची, 1 पासून। 1 पासून तुम्हाला ज्या नंबरची त्रिकोणी संख्या विचारली तिथं पर्यंत
येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या. आता मी तुम्हाला विचारलं की 8 नंबरची त्रिकोणी संख्या कोणती, तर तुम्ही काय करायला पाहिजे, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 या अंकांची बेरीज करायला पाहिजे. आणि जर तुम्ही यांची बेरीज केलात तर येते बेरीज 64 ना, नाही 36 बेरीज येते. म्हणजेच काय, या अंकांची बेरीज केल्यावर 36 जे आलं, याचा अर्थ काय की 8 नंबरची त्रिकोणी संख्या कोणती, 36. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजेच 1 ते 8 अंकांची बेरीज. 8 नंबरची त्रिकोणी संख्या 36, 1 ते 8 अंकांची बेरीज 36. हे लक्षात ठेवा. प्रश्न जर थोडेसे फिरले तर आपल्याला ते समजले पाहिजेत. समजा तुम्हाला म्हटलं की 12 नंबरची त्रिकोणी संख्या काढा, तर तुम्हाला काय करावं लागेल, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 12 या सर्व अंकांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला 12 नंबरची त्रिकोणी संख्या मिळते. आणि 12 नंबरची त्रिकोणी संख्या आहे 73 78 ही 12 नंबरची त्रिकोणी संख्या आहे. तुम्ही करून बघायची बेरीज, 1 ते 12 अंकांची संख्यांची बेरीज करायची आणि 78 येतं. त्याच्यानंतर समजा तुम्हाला 16 नंबरची त्रिकोणी संख्या विचारली, तर 16 नंबरची त्रिकोणी संख्या 17 136. 136 ही 16 नंबरची त्रिकोणी संख्या आहे. मी तोंडी बेरीज करतोय, 1 अधिक 2 अधिक असं तोंडी पटपट पटपट, माझी बेरीज स्पीड जास्त आहे असं वाटतंय का? तुम्हाला काय सांगितलं मी की त्रिकोणी संख्या म्हणजे 1 ते 8 अंकांची बेरीज, 1 ते 12 अंकांची बेरीज. इथे विचारलं 1 ते 16 अंकांची बेरीज, पण काढते वेळी मी फास्ट लिहितोय, 12ची लगेच लिहिली. एवढी पटकन बेरीज केली का मी? 16ची केली का बेरीज? नाही. तर याची एक पद्धत आहे, पटकन शोधण्याची एक पद्धत आहे. काही लोकांनी विचार केला, काही लोकांनी सूत्र बनवली, मग त्या सूत्रांचा उपयोग करून आपल्याला हे पटकन शोधता येतं. पण आपल्याला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली त्रिकोणी संख्या असते म्हणजे काय. कळलं? तर मला वाटतं एवढ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की त्रिकोणी संख्या म्हणजे विचारलेल्या संख्यापर्यंतची 1 पासूनची बेरीज. चला, आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय एक्झॅक्टली समजलं असेल, तर आपण आता त्रिकोणी संख्या शोधायच्या कशा याचा अभ्यास करणार आहोत. समजा तुम्हाला जर प्रश्न आला 1 ते 22 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती, अंकांची नाही संख्यांची बेरीज किती, असा जर प्रश्न आला की 1 ते 22 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, किंवा 22 क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती, 22 क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती. दोन्हीचंही उत्तर एकच येणार आहे, दोन्हीचाही अर्थ एकच आहे. 1 ते 22 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती किंवा 22 क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती, दोन्हीचंही उत्तर एकच आहे. आता शोधायचं कसं, किती नंबरची त्रिकोणी संख्या विचारली, 22. मग 22 त्याच्यानंतर येणारा अंक 23 घ्यायचं आणि या दोघांच्या गुणाकाराला 2 ने भागायचं, या दोघांच्या गुणाकाराला 2 ने भागायचं. आता इथं एकतर गुणाकार करा आणि मग 2 ने भागा, चालेल, पूर्ण भाग जाईलच. किंवा तुम्ही काय करायचं, कटवाकटवीचा उपयोग करायचं, 2 एके 2 2 एके 2 उरलं किती, 11 11 गुणिले 23 या दोघांचा गुणाकार करणं आणखीन सोपं जातं है ना. इथं समसंख्या आहे अंशामध्ये, 2 ने प्रत्येक समसंख्येला भाग जातो, इथं भाग गेला, 2ची कसोटी वापरून भाग घातला, 11 गुणिले
23. आता हा गुणाकार करणंही सोपं जातं. 11 त्रिक 33 ला 3 हात चालले, 3 11 दूने 22 आणि 3 253. आता परत एकदा 1 ते 22 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आली मग? 253. आणि 22 क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती? 253. दोन्हीचेही उत्तर एकच आहे. कोणताही जर प्रश्न आला त्रिकोणी संख्येवर आधारित असा प्रश्न येतो, त्रिकोणी संख्येवर असा प्रश्न येतो. सुरुवातीला तुम्ही त्रिकोणी संख्या शोधताना कसं करायचं? 1 मध्ये 2 मिळवा 3, 3 मध्ये 3 मध्ये 3 मिळवायचं 6, 6 मध्ये परत 4 मिळवायचं, असं करत करत संख्या तुम्हाला मिळवायच्या. त्याच्यानंतर मात्र असे सूत्र वापरूनच त्या त्रिकोणी संख्या शोधायच्या आहेत. अगोदर आपण संकल्पना समोर स्पष्ट करणं गरजेचं होतं, ते आपण करतोय. चला आता समजा पुढे जाऊयात. 22 क्रमांकाची त्रिकोणी संख्या 253, किंवा याला वेगळा शब्द वापरला जातो, 22 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आता पाया हा शब्द काय वापरलं तर त्रिकोणाला उंची आणि पाया असतो. इथे बघा आपण एक त्रिकोणी संख्या शोधली होती, 1 2 3 4 5. 5 नंबरची त्रिकोणी संख्या 15 आहे, बरोबर का? बरोबर. 5 नंबरची त्रिकोणी संख्या 15 आहे. तर हा जर त्रिकोण आपण जोडला थोड्या वेळासाठी समजून घेण्यासाठी, तर या त्रिकोणाचा पाया कोणता झाला? हा खालचा. खाली किती बिंदू आहेत? 5. म्हणजे 15 नंबरची जी त्रिकोणी संख्या आहे, 15 ही त्रिकोणी संख्या आहे, 15 ही त्रिकोणी संख्या आहे. हिचा पाया किती? 15 ही त्रिकोणी संख्या आहे, जिचा पाया किती येतो? जिचा पाया किती येईल? 5. पाया शब्द का वापरला? कारण का सर्वात शेवटचा पाया त्रिकोणाच्या खाली जो असतो ना शेवटी, तो त्याचा अंक आहे 1 2 3 4 5, म्हणून 5 हा पाया. यालाच काय म्हणायचं? 5 नंबरची त्रिकोणी संख्या. बघा 5 नंबरची त्रिकोणी संख्या 15, 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या 15 आणि 1 ते 5 अंकांची बेरीज 15. अशा 3 पद्धतीने आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो. समजलं पाया का शब्द वापरतात ते? चला थोडस पुढे जाऊयात. आणखीन काही त्रिकोणी संख्या शोधून काढूयात. याच्यासाठी जे सूत्र आहे ते वापरलं जातं. सूत्राच्या नादात लागून पद्धत विसरून जाते, तरी सुद्धा एक सूत्र देतो की समजा n नंबरची त्रिकोणी संख्या विचारली, n नंबरची त्रिकोणी संख्या विचारली, तर n ला गुणायचं कशाने? n च्या पुढच्या संख्येने आणि त्याला 2 ने भागायचं. हे आणि हे सूत्र एकच आहे. n नंबरची त्रिकोणी संख्या काय सापडेल आपल्याला? n क्रमांकाची त्रिकोणी संख्या. n क्रमांकाची त्रिकोणी संख्या सापडेल. आता थोडस सूत्राला समजून सांगतो. समजा तुम्हाला 18 नंबरची त्रिकोणी संख्या शोधायची. किती नंबरची? 18 नंबरची. 18 क्रमांकाची त्रिकोणी संख्या शोधायची. तर तुमचा n काय झाला? 18. मग 18 इथे करा. 18 गुणिले n अधिक 1 म्हणजे 19, छेदामध्ये 2 सूत्राप्रमाणे. आता सांगितल्याप्रमाणे बे के बे 18 क्रमांकाची त्रिकोणी संख्या हे लिहावंच लागेल. इथं आला 9, 9 गुणिले 19 आणि मग उत्तर येते 19 9 171. पाठ पाहिजे का? हे 171 काय झाले? 18 क्रमांकाची त्रिकोणी संख्या. आता याच्याला परत 1 ते 18 अंकांची बेरीज किती? 171. 18 क्रमांकाची त्रिकोणी संख्या किती? 18 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? कुठून उत्तर आपलं तेच आलं पाहिजे. 171. 18 पाया असणारी त्रिकोणी संख्या 171. 18 नंबरची त्रिकोणी संख्या 171. 1 ते 18 अंकांची बेरीज
171. त्रिकोणी संख्या काढण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. समजा तुम्हाला परत एकदा घेऊयात. 24 नंबरची त्रिकोणी संख्या विचारली, 24 पाया असलेली त्रिकोणी संख्या विचारली तर काय करायचं? 24 गुणिले 25. 25 कुठून आला? 24च्या नंतर उजळणी म्हणताना जे येतं ते 24 गुणिले 25 भागिले 2 या गुणाकाराचा निम्म करायचंय. आपण शोधतोय ती 24 नंबरची त्रिकोणी संख्या 12 गुणिले 25. 12 गुणिले 25 मला वाटतं उत्तर 300 येतं. येतं का रे? का चुकलं? बरोबर आहे. 12 45 0 8 6 12 2 24 6 30 300 बरोबर आहे. मग 300 ही 24 नंबरची त्रिकोणी संख्या आहे. 300 ही 24 नंबरची त्रिकोणी संख्या आहे. या पद्धतीने तुम्ही त्रिकोणी संख्या शोधू शकता. तुम्हाला जर आणखीन काय समजून घ्यायचं हाच व्हिडिओ परत बघा. तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते समजून जाईल.